हॅलो, नमस्कार. मी सुनीता अशोक जाधव, इस्लामपूर सबनीस दत्त मंदिर जवळून बोलते आहे. आता गेले 5 वर्ष झाली आमच्या गल्लीला पाणी नाही. पाण्याचा प्रश्न मोठा आहे. रस्ते असे आहेत, गटारी भरलेले आहेत, ते उपसून नेत नाहीत. काही म्हणजे मंडई भरलेली असती, मंडईतली घाण सगळी गटारातच टाकतात. सकाळी पाणी येत नाही, संध्याकाळी पाणी नाही. एक वेळा मोटर जळलेली आहे आमची. दिवाळीच्या टायमाला पाणी नाही. काय करायचं आम्ही? पाण्याचा मोठा प्रश्न आमच्याकडे आहे. तुम्हाला दिवाळीचे पाणी नव्हतं, त्या टायमाला तुम्ही काय केलं पाणी आणण्यासाठी? टँकर आणलो. टँकर शिवाय पर्यायच नव्हता ना. आणि टँकर आणून बादलीन उपसायचा न्यायला परवा आम्हाला जमणार आहे का? आता आम्ही साठीला आलेली माणसं, आता पाणी बादली नेऊन हे म्हटलं तर जमणार आहे का? नगरपालिकेत गेलं तर टँकर लावून देतो. टँकर पर्याय आहे का सांगा? तुम्ही नगरपालिकेत तक्रार केलेली मस्त तक्रार केली, कुणी आम्हाला आमच्याकडे दाद दिलेली नाही. आमच्या गल्लीला वाळीत टाकल्यासारखं केलंय. आता शिवपूरमध्ये नगरपालिकेचं इलेक्शन आहे. त्या इलेक्शनसाठी येणारा जो नगरसेवक आहे सगळ्याला सांगितलं आम्ही, सगळ्याला कान टोचणी केली आहे. सगळ्याची सगळं झालंय. त्याशिवाय आम्ही मतं घालायला येणार नाही असं स्पष्ट सांगितलंय. त्यांनीच तात्पुरतं आम्हाला सांगतात, येतो करतो, एवढं इलेक्शन होऊ दे, आचारसंहिता होऊ दे असं म्हणतात. झालं. पाणी आलंच नाही तर तुम्ही मतदान करणार नाही करणार. तुमचं वैयक्तिक सगळं ठाम मत आहे? सगळी ठाम मत आहेत. सगळी आम्ही सगळी पाण्याची बिलं, लाईट बिलं सगळं भरतोय. आता वर्षाला पाण्याचं बिल, 6 महिन्याला पाण्याचं बिल येते, ते भरल्याशिवाय पर्यायच नाही ना. नाहीतर आम्हाला सांगतात मीटर कट, नळ कट करतो. प्रशासनाला तुमची काय मागणी आहे? पाणी महत्वाचं आणि रस्ता, लाईट डांबावरचे लाईटचा पुरवठा कमी आहे, व्होल्टेज कमी आहे. लाईट चालू राहते आणि रात्री बंद होते. अजिबात लाईट नसते. सकाळी आम्ही फिरायला जायचं म्हणजे अंधारातनं बाहेर कसं पडायचं, मग त्यामुळे आमचं फिरणं होत नाही. एवढं प्रॉब्लेम आहे आमचा. आता काय करणार? 2 2 मोटारी आमच्या जळल्या.